मुंबई पोलिसांनी अभिनेता सैफ अली खान याचा जबाब नोंदवलेला आहे आणि या जबाबामध्ये त्याने पोलिसांना घटनेची संपूर्ण माहिती दिलेली आहे। या चाकू हल्ल्यामध्ये सैफ अली खान जखमी झालेला होता। 6 ठिकाणी घाव झालेले होते। त्यावेळी त्याला उपचारासाठी लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। शस्त्रक्रिया झाली, त्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला। दरम्यान काल संध्याकाळी उशिरा पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला। तर सैफने त्याच्या जबाबामध्ये नेमकं काय सांगितलं तेही पाहूया। नवाबचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे आणि काय नेमकं सैफने सांगितलं। 16 जानेवारीच्या रात्री पत्नी करीना कपूरसह 11व्या मजल्याच्या बेडरूम मध्ये होतो। नर्स एलियामा फिलिपच्या ओरडण्याचा आवाज आला। सैफच्या जबाबामध्ये काय आले पहा। एलियामाच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून दोघे जहांगीरच्या खोलीकडे धावलो। तर एलियामा फिलिप झोपली होती, तिथे एक अनोळखी व्यक्ती दिसली। जहांगीर सुद्धा त्या ठिकाणी रडत होता। सैफच्या जबाबामध्ये ही महत्त्वाची माहिती पुढे आली आहे। त्या व्यक्तीवर मात केली आणि त्याला पकडलं असं सैफने त्याच्या जबाबामध्ये सांगितलंय। तर त्यानं पाठीवर, मानेवर आणि इतर भागामध्ये अनेक वेळा वार केले। हल्लेखोराच्या तावडीतून कशी तरी सुटका केली आणि त्याला मागे ढकलल्याचं सैफने सांगितलं। नर्सनं जहांगीरला खोलीमधून बाहेर काढलं आणि कुलूप लावलं। हा माणूस घरामध्ये कसा घुसला याचा सर्वांनाच धक्का बसल्याचं सैफने सांगितलं आणि त्याचबरोबर फिलिपवर सुद्धा हल्ला झाला असंही त्याने सांगितलं। तर पोलिसांनी आतापर्यंत करीना कपूर, सैफ आणि मोलकरीचा जबाब घेतलाय, केअरटेकरचा जबाब घेतलेला आहे। आता या सर्वांबाबत पोलीस काय नेमका सगळा खुलासा करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। मनशी, आपण पाहिलं सैफने त्याच्या जबाबामध्ये सविस्तर ही घटना नेमकी कशी झाली हे सांगितलं। आता पोलीस तपास कसा पुढे जाणार आहे, या जबाबानंतर आता पुढची प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे? या तपासाला गती येण्यासाठी सैफचा जबाब लवकरात लवकर नोंदवला जाणं हे अतिशय आवश्यक होतं। बऱ्याच दिवसानंतर सैफचा जबाब नोंदवला गेलाय। याचं कारण अर्थातच लीलावती रुग्णालयामध्ये सैफ झालेल्या जखमांवरती उपचार घेत होता। त्यानंतर डिस्चार्ज मिळून घरी परतल्यानंतर अखेरीस सैफचा जबाब काल रात्री उशिरा नोंदवण्यात आलेला आहे। सैफचा जबाब आणि त्याची पत्नी करीना कपूरचा जबाब यामध्ये बऱ्यापैकी साम्य आहे। सैफने आपल्या जबाबात हेच सांगितलेलं आहे की मी आणि माझी पत्नी करीना कपूर हे त्या रात्री बेडरूममध्ये झोपलेलो होतो। अचानकपणे आम्हाला एलियामा फिलिप जी या मुलांची केअरटेकर आहे, हिच्या ओरडण्याचा आवाज आला, हिच्या किंचाळण्याचा आवाज आला आणि आम्ही लागलीच आमच्या मुलांच्या खोलीकडे धाव घेतली। मुलांच्या खोलीकडे धाव घेतली तेव्हा लक्षात आलं की एलियामा तर किंचाळतेच आहे, मात्र आमचा मुलगा जहांगीर हा सुद्धा रडतो आहे आणि त्या ठिकाणी एक अनोळखी व्यक्ती आम्हाला दिसली। या अनोळखी व्यक्तीला सैफने पकडलं, तिला मागे हटवण्याचा प्रयत्न केला। त्या दरम्यान झटापट झाली। या अनोळखी व्यक्तीने सैफच्या मानेवर, हातावर आणि अनेक ठिकाणी वार केले। कसं बसत त्याला त्याच्यावरती कंट्रोल मिळवला मी आणि त्याला मागे ढकललं असं सैफने आपल्या जबाबात सांगितलेलं आहे। आणि या झटापटीत अर्थातच सैफ स्वतः सुद्धा जखमी झाला आणि एलियामा फिलिप सुद्धा जखमी झाली। त्यानंतर खोलीला म्हणजे जहांगीरच्या खोलीला कुलूप लावण्यात आलं। जहांगीरला बाहेर काढण्यात आलं एलियामा फिलिपकडनं आणि त्यानंतर तो अनोळखी व्यक्ती मात्र पळून गेला। हा सगळा प्रकार काही अवधीमध्ये घडलेला आहे, काही मिनिटांमध्ये घडलेला आहे। हा अनोळखी व्यक्ती आपल्या खोलीत, आपल्या फ्लॅटपर्यंत पोहोचला कसा, जहांगीरच्या खोलीपर्यंत पोहोचला कसा, याचं सर्वांनाच आश्चर्य वाटत होतं, धक्का बसलेला होता असं सुद्धा सैफने आपल्या जबाबात म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे एकंदरीतच जो सीन रिक्रिएट करण्यात आलेला होता या आरोपीला घेऊन, त्याचे धागेदोरे आणि सैफच्या जबाबाचे धागेदोरे हे मिळते जुळते आहेत का हे देखील तपासलं जाईल। सोबतच कदाचित एलियामा फिलिप हिचा जबाब सुद्धा पुन्हा तिची सुद्धा चौकशी केली जाईल, कारण ती सुद्धा जखमी झालेली होती। त्यामुळे आता सैफचा जबाब आल्या कारणाने या तपासाला अधिक गती येईल असं म्हणायला हरकत नाही। निश्चितच मनशी, धन्यवाद मनशी।